संपर्क मंत्री असतील छगन भुजबळांना बाजूला ठेवत माणिकराव कोकाटेंना संधी देण्यात आली आहे। पक्ष मजबूत करा, निवडणुकीत जास्तीत जास्त यश मिळवा अशा सूचनाही पक्षानं कोकाटेंना दिल्याचंही कळतंय। तिकडे बीड जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांचं धर्म परिवर्तन प्रकरणामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील पथक जिल्हा कारागृहामध्ये दाखल झालंय। कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची पथकाकडून चौकशी सुरू झाली आहे। काही दिवसांपूर्वी कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्याकडून कैद्यांचं धर्म परिवर्तन केलं जात असल्याचा आरोप झालेला होता। आमदार गोपीचंद पडळकर आणि जेलमधील कैद्यांच्या वकिलांच्या माध्यमातून हा आरोप करण्यात आलेला होता। दरम्यान आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाते। बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांचं धर्म परिवर्तन केलं जातं अशी बाब जी आहे ती काही दिवसांपूर्वी समोर आलेली होती। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून देखील असा आरोप जो आहे तो करण्यात आलेला होता। त्याबरोबरच याच जेलमध्ये असणाऱ्या कैद्यांच्या वकिलांकडून देखील हा दावा करण्यात आलेला होता। त्यानंतर आता कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची चौकशी करण्यासाठी संभाजीनगरवरनं जे पथक आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि याच माध्यमातून सध्या जिल्हा कारागृहामध्ये या ठिकाणी कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची चौकशी जी आहे ती देखील सुरू आहे। आपण बघतो की मागील काही दिवसांमध्ये या जेलमध्ये असलेले जे काही कैदी असतील त्यांचं धर्म परिवर्तन जे आहे ते केलं जातं असा आरोप आणि असा दावा हा या ठिकाणी करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता पेट्रस गायकवाड यांची या ठिकाणी चौकशी जी आहे ती केली जाते आहे। आम्ही या संपूर्ण प्रकरणाचं वार्तांकन करण्यासाठी ज्यावेळेस इथं आलो होतो त्यावेळेस काही अधिकारी जे आहेत त्यांच्या माध्यमातून रोखण्यात आलेलं होतं। मात्र सध्या तुर्तास जर पाहिलं तर संभाजीनगरवरनं एक विशेष पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि याच पथकाच्या माध्यमातून सध्या पेट्रस गायकवाड यांची चौकशी जी आहे ती सुरू असल्याचं देखील माहिती आणि त्याबरोबरच इथले अधिकारी जे आहेत ते 5 जण जे आहेत ते अधिकारी सध्या या जेलमध्ये गायकवाड यांची चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। या बातमीसोबतच